जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। गिरने के बाद बंद हो जाएगा वो बंद हो जाएगा। अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी। त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही। ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब चापेल यांच्या सहकार्याने कैलासपुरीची जनसंख्या नदीमुळे घडली। अगोदर सर्वांना दिवाळीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पत्रकार बंधूला दिवाळीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा। वाळदगावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच यांना दिवाळीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण हा टाकीचं उद्घाटन प्रसंगी सर्व उपस्थित आहे आणि हा सुनहरा दिवस आहे आपल्या गावासाठी। हा टाकीचं पाणी आपल्या टाकीत स्टोअर होणार आहे आणि स्टोअर झाल्याच्या नंतर इथून गावात सप्लाय होणार आहे आणि जायकवाडीहून पाणी आपल्याकडे येतो। प्रत्येक 15 दिवसाला, 10 दिवसाला, महिन्यातून 2 वेळेस पाईपलाईन फुटती, कामं चालू आहे, अडचण येते। पाणी लोकांना मेंटेनन्स असल्यामुळं थांबवावं लागतो। तर आज हा एक सुनहरा दिवस आहे आणि अपने गावचे सरपंच शहदा नबी पठाण भाभी इनके शुभ हाथों से आज हे टाकीचं आपण उद्घाटन केलेलं आहे। आज हा वाळूजकरांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण की पाणी म्हणजे एक अमूल्य वस्तू आहे आणि आज आमच्या गावात कपिल माने यांना संबंधित पोलीसवाल्यांनी जेलमध्ये पण टाकलं। यांनी खूप संघर्ष केले आणि आज आमच्या भाभीनं त्याचं उद्घाटन केलं आणि गावाला खूप पाणी चांगलं, आज कोणत्या प्रकारचा थांबा लागणार नाही। जायकवाडीचा पाईपलाईन बी फुटली तर हा टाकी आपली 8 दिवस गाव मेंटेनन्स समजूच तर हा टाकीतून पाणी पुरवठा होईल, म्हणजे गावकऱ्यांना कोणत्या प्रकारची तकलीफ होणार नाही। आज ग्रामपंचायतीचा मी खूप खूप शहदा भाभीचा, उपसरपंच, कार्यकारी मंडळाचं अभिनंदन करतो की आपल्या कार्यकाळामध्ये हा टाकीचा संपूर्ण काम तुम्ही केलं आणि आज त्याचं उद्घाटन पण केलं। निश्चित ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी, काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। मंचावर उपस्थित असलेले आपल्या गावच्या सरपंच शहदा नबी पठाण, त्याचबरोबर आमचे घोडके साहेब, चापेताई, उपसरपंच दादा, ग्रामसेवक दादा, भोंड दादा आणि समोर बसलेले अंगणवाडी कार्यकर्त्या, पत्रकार बंधू यांचं सगळ्यात अगोदर मी सगळ्यांचं अभिनंदन करते। म्हणायला हरकत नाही की
आपण म्हणतो ना की सुगीचे दिवस आले. खरंच आपल्या वाळूज गावासाठी आज मोठा भीषण प्रश्न हा पाण्याचा होता. गेल्या 4-5 वर्षापासून, मला असं वाटतं 17-18 पासून हा विषय प्रलंबित होता. त्यावेळेस मीही गंगापूर पंचायत समितीला सभापती होते आणि मला असं वाटतं की त्यावेळेस तुपेदादा सरपंच होते. तेव्हापासून हा प्रश्न म्हणजे सुरू झालेला आहे की त्यांनी ज्यावेळेस प्रस्ताव दिला, घेऊन आले की ताई आपल्याला वाळूज गावाला पाण्याचा प्रश्न खूप मोठा विषय नाही. त्यांनी खूप मोठा संघर्ष या वाळूज गावाच्या पाण्यासाठी केलेला आहे. त्याचबरोबर पपिनदादा, त्यानंतर आपल्या धडाडीच्या सरपंच ज्यांनी 15 वर्षापासून ग्रामपंचायत त्यांच्या स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवली आहे आणि पाण्याचा चांगला संघर्ष केला. नुसतं पाणीच नाही तर अनेक प्रश्न त्यांनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. मीही बघते आणि आज बघता बघता आपण या हर घर नल ही जी योजना आहे त्या योजनेचं आपण इथे आज उद्घाटन केलं. मला थोडा वेळ लागला, एक 5-10 मिनिटं येण्यासाठी. आणि सर्व हे बघा, कुठलंही काम करायचं म्हटलं तर एकटी व्यक्ती कुणीही काम करू शकत नाही. त्याला सगळ्यांचं पाठबळ लागतं आणि काम करण्याची मानसिकता त्याला लागते. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय प्रशांतभाऊ बंब यांचंही यामध्ये आपल्याला मोलाचं मार्गदर्शन, सहकार्य नेहमी आपल्याला लाभत राहतं. म्हणून मी आमदार साहेबांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्व ग्रामपंचायत मेंबर्स यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद करते आणि ते आपण इथे केलेले आहे त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, आमदार प्रशांत भाऊ बंब यांच्या वतीने मी सर्वांना दिवाळीच्या देखील आजच ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. थँक्यू, धन्यवाद. सर्व शुभ दिन म्हणून आज आपण सर्व गावस्थानी आपलं इन्स्पेक्टर आपले घोडके साहेब, गोंडवे साहेब, हुसैन पटेल इनका अपने को बहुत आज आपण जे टाकीचं काम करू शकलो फक्त हुसैन पटेल जे यांची हिंमत होती आणि ते सांगितलं मी त्यांना काही पण करा पण एवढं आपल्याला काम करा, तुम्ही आमचा विश्वास ठेवा, आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुमचे पैसे ठेवणार नाही असं म्हणून तुम्ही आमचं काम करा. त्यांना आपलं बोललेल्या शब्दाला त्यांना आपल्याला मान देऊन त्यांना आपल्याला पुढं काम करायची हिंमत दिली आणि त्याच्यामुळं आज आपण गावाला पाणी पाजायचा प्रयत्न केला आणि देवानं आपली ती अपेक्षा पूर्ण केली. त्या गावाच्या वतीनं आणि ग्रामपंचायत आमचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, कर्मचारी, अधिकारी, घोडवे साहेब, घोडके साहेब, PDO साहेब, आमच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्हाला खूप मदत केली. त्याच्यासाठी आज आपण एवढा दिवस चांगलं आज पाणी पाजायचं एवढी अपेक्षा होती. परत मग टाकी झाल्यानंतर पाण्याची पाईपलाईन नाही होती, त्याच्यासाठी पण आपण खूप प्रयत्न केले आणि ते पण पूर्ण झाली ना आज आपण पाणी आज गावाला पाणी सोडू शकलो. याच्यासाठी मी सगळ्यांना आज माझ्या सहकार्याला, ग्रामपंचायतचे सदस्यांना, अधिकाऱ्यांना त्यांना खरंच मनापासून मी त्यांना शुभेच्छा देते आणि खरंच झालेलं आहे. आज आपण गावाला 5 ते 6 दिवसाच्या